आमच्या पक्षामध्ये लवकरच येईल, तो सध्या काठावर आहे, अशा पद्धतीचं विधान काही वेळापूर्वी रामदास कदम यांनी देखील केलं होतं। आणि आणखी एक खासदार ठाकरेंच्या शिवसेनेचा फुटणार आहे अशा पद्धतीचा दावा देखील रामदास कदम यांनी केलाय। पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी झालेली बघायला मिळते। 2022च्या नंतरची ही दुसरी बंडखोरी आहे। एकनाथ शिंदे साहेब उपस्थित आहेत, शिवसेना नेते रामदास कदमजी, शिवसेना नेते गजाभाऊ कीर्तीकर हे व्यासपीठावर उपस्थित आहेत। आलेले सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि माध्यमांचे प्रतिनिधी, या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि याचबरोबर तर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देत सध्या ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, नागेश आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे असे हे 6 खासदार ज्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमधून बंडखोरी केली ते सध्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करता आहेत। ओमराजे निंबाळकर हे पक्षप्रवेश करतील की नाही या संदर्भातही गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा सुरू होत्या। अखेर काल संध्याकाळी आपण शिंदेंच्या शिवसेनेसोबत जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं आणि आज हा पक्षप्रवेश होतो आहे। उपस्थित असलेले संजय जाधव परभणीत 3 वेळा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले। तर ही थेट 2 दृश्य आपण बघूया। एकीकडे 6 खासदार थोड्याच वेळात पक्षप्रवेश करतायत, दुसरीकडे नाशिकमधून गोकुळ गीते हे मुंबईसाठी रवाना होताना दिसतायत। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नाशिक मतदारसंघ हा विशेष लक्षणीय ठरलेला होता। अपक्ष या ठिकाणी गोकुळ गीते हे निवडून आलेले आहेत। भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामधली जी रस्सीखेच होती राजकीय, ती आपण या मतदारसंघामध्ये अनुभवलेली आहे। उदय सामंत, गिरीश महाजन हे अनेक दिवस या मतदारसंघामध्ये तळ ठोकून होते। गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही, मात्र आपण प्रचार थांबवत असल्याचं जाहीर केलं होतं। मात्र नरेंद्र दराडे यांचा पराभव करत गोकुळ गीते हे विजयी झाले आणि गोकुळ गीते हे देखील मुंबईसाठी रवाना होत आहे। त्याच्यानंतर आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करता येईल। हाय हाय मेळाव्यामध्ये मी उभा राहिलो होतो आणि एक वाक्य म्हणालो होतो मी। तर आता एक नाही 6 टायगर इथं उपस्थित आहेत आणि त्यांचा